नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र CET सेलनी 2025-26च्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेबद्दल पहिली नोटीस जारी केली आहे असं म्हणायला हरकत नाही। ही नोटीस आहे EWS प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या EWS प्रमाणपत्राचं जे काही EWS सर्टिफिकेट आहे त्याचा फॉर्मॅट कशा प्रकारे असावा या संदर्भात माहिती देणारी ही नोटीस आहे। संपूर्ण डिटेल नोटीस CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि ही ॲडमिशनच्या खूप अगोदरच CET सेलनी ही नोटीस दिलेली आहे। याचाच अर्थ विद्यार्थ्यांना त्या प्रकारचं प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ मिळावा म्हणूनच CET सेलनी अगोदरच याची काळजी घेतलेली आहे। बऱ्याचदा काय होतं की ॲडमिशन घेत असताना विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट इनकरेक्ट असल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश त्या ठिकाणी कॅन्सल होत होते। ती काळजी या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच घ्यावी आणि कुठल्याही सर्टिफिकेट विना विद्यार्थ्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होऊ नये या हेतूने CET सेलनी एक अतिशय महत्त्वाची नोटीस दिलेली आहे। ती नोटीस EWS प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही। जे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी नीट 2025ची तयारी करत आहेत आणि EWS प्रवर्गामध्ये किंवा EWS संवर्गामध्ये येत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची नोटीस आहे। EWS सर्टिफिकेटचा नेमका फॉर्मॅट कशा प्रकारे असावा याविषयी CET सेलनी या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्मॅट सांगत असताना सांगितलेलं आहे की EWS प्रमाणपत्र याच्यावर जर तुमचं EWS प्रमाणपत्र मराठीमध्ये असेल तर त्याच्यामध्ये परिशिष्ट अ असा उल्लेख असणं गरजेचं आहे किंवा इंग्लिशमध्ये असेल तर त्याच्यावर अनेक्षर A अशा प्रकारचा उल्लेख असणं गरजेचं आहे असं CET सेलनी सांगितलेलं आहे। आता हे जे काही CET सेलनी प्रमाणपत्राचा फॉर्मॅट सांगितलेला आहे किंवा ज्याच्यावर नमूद असणारे कोणकोणत्या गोष्टी असाव्यात याविषयी माहिती दिलेली आहे। हे स्टेटचं EWS सर्टिफिकेट आहे, म्हणजे राज्य सरकार हे EWS सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना देत असतं आणि CET सेलच्या वेबसाईटवरून स्टेट कोट्याच्या सीट भरल्या जातात। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट महाराष्ट्र राज्यातील, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या स्टेट कोट्याच्या सीट, ज्याला आपण 85% स्टेट कोटा ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया असं म्हणतो, याच्या सीट भरल्या जातात। तर स्टेटचं EWS प्रमाणपत्र कशा प्रकारे असायला पाहिजे या संदर्भातली ही नोटीस आहे। आता ह्या ज्या काही EWS सर्टिफिकेटचा जो काही फॉर्मॅट आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थ्यांसाठी देणार आहे। त्यामध्ये विद्यार्थी पाहू शकतात की त्याच्यावर कशा प्रकारे अनेक्षर A चा उल्लेख आलेला आहे आणि तशाच प्रकारचं प्रमाणपत्र ॲडमिशनसाठी चालणार आहे। त्या व्यतिरिक्त दुसऱ्या फॉर्मॅटमधील EWS प्रमाणपत्र ॲडमिशनसाठी चालणार नाहीत अशा प्रकारे सुद्धा CET सेलनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी EWS मध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची नोटीस आहे। नोटीस सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्याचबरोबर EWS सर्टिफिकेटचा म्हणजे मागच्या वर्षीच्या एखाद्या विद्यार्थ्याच्या EWS सर्टिफिकेटचा जो काही फॉर्मॅट आहे तो सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या ठिकाणी पाहून तुम्ही आपलं EWS सर्टिफिकेट तशाच प्रकारे आहे का किंवा तुम्ही आगामी काळामध्ये काढणार असाल तर तशाच प्रकारे त्याच्यावरचे उल्लेख आहेत का याविषयी तुम्ही चेक करून ते EWS प्रमाणपत्र तुमच्याकडे मिळवू शकता आणि तेच EWS प्रमाणपत्र तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी उपयोगी येणार आहे। तशी अशा प्रकारची एक महत्त्वाची नोटीस CET सेलनी अगोदरच विद्यार्थ्यांना त्या बाबतीत सावध केलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रामुळे कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याच्या मागचा CET सेलचा हा मुख्य हेतू असू शकतो। हे एक महत्त्वाची नोटीस आहे। एवढीच माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो। ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्याचप्रकारे नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी मोफत मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन पेड काउन्सिलिंग कोर्ससुद्धा लॉन्च केलेला आहे। आमच्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ते ॲप डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी कोर्स परचेस करू शकता। त्याच्यामध्ये आपण मागच्या वर्षीच्या संपूर्ण कोर्सेसचे कट ऑफ दिलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या सर्टिफिकेटचे फॉर्मॅट सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत जे आत्ताच्या घडीला विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।